हॅलो गाईज, आम्ही उज्जैनची ट्रिप प्लॅन केली आहे. आमचा फर्स्ट डे पहाटे 3ला आम्ही घरातनं बाहेर पडलो होतो. 4 वाजता निघालो आणि हे बघा, आम्ही कारभारी मिसळला धुळे इथे मिसळचा ब्रेकफास्ट केला आणि पुढे निघालो. साधारणतः 6:30-7ची वेळ होती ही. आणि इतकं सुंदर वातावरण होतं. आता आम्ही अहिल्यादेवी होळकरांच्या वाड्यावर गेलो आहे आणि हा बघा प्रवेशद्वार आहे आणि खूप छान, म्हणजे खूप मोठा आणि अप्रतिम आहे त्यांचा वाडा. आणि आतमध्ये एक म्युझियम टाईप केलेला आहे. इथे वाड्यामध्ये आपण गेलो ना, हा पुतळा आहे आणि गार्डन टाईप आहे तिकडे. तिथे नाही, मी आधी इकडे गेले. हे बघा, इथे त्यांची ते पालखी वगैरे आहे अहिल्यादेवींची. आणि इथूनच आत गेलो ना की एक म्युझियम टाईप होतं. तिथे तिकीट घेऊन 20 रुपयाचं तिकीट होतं आणि आतमध्ये जायचं होतं. पण आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी आतलं काही घेतलं नाही. पण त्यांचं सगळे, म्हणजे त्यांची खूप माहिती आहे तिथे लिहिलेली. प्रत्येक त्यांचं कसं त्यांनी कामगिरी केली किंवा काय, आणि त्यांचे म्हणजे राजे गेल्यानंतर त्यांना काय त्रास झाला आणि त्यांनी कसं सगळं राज्यकारभार सांभाळला, हे सगळं तिथे माहिती आहे. ढाल आहे, तलवारी आहे, त्यांनी जे वापरले होते ते सगळे. आणि सोन्याचा पाळणा आहे. चांदीची खूप मोठी पिंड आहे त्यांची तिथे. आणि खूप सारे देव आहेत, म्हणजे देवाच्या मूर्तीज ना खूप साऱ्या आहेत तिथे म्युझियममध्ये. त्यांचं स्वतःचं ते देवघर पण आहे. आणि हे बघा, इथे सनसेट आहे. सनसेटच्या वेळी आम्ही तिथे गेलो होतो, त्यामुळे इतकं सुंदर वातावरण होतं. आणि इतकं म्हणजे कोरीव काम पूर्ण दगडात केलेलं आहे ह्या घाटावर, बघा तुम्ही. आणि त्यांनी आपलं महादेवाचं मंदिर आहे तिथे, रामाचं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. सगळी मंदिरं त्यांनी ना तिथे स्थापन करून ठेवली आहेत. म्हणजे एक कसं प्राचीन काळाचं त्यांनी ना हे जतन करून ठेवलं आहे आपलं धर्माचं, की आपल्या पुढच्या सगळ्या पिढींना खरं हे कळलं पाहिजे की इथं इतकी छान मंदिरं त्यांनी करून ठेवली आहेत, की आपण ते बघायला जायला पाहिजे. आपण बघितलं पाहिजे की किती सुंदर केलं आहे ते. आणि अक्षरशः इतक्या दगडामध्ये इतकं छान कोरीव काम करून इतकं सुंदर बनवलं आहे ते वास्तू. आणि तिथे खूप एनर्जी आहे, म्हणजे तिथे आपण गेलो ना की आपण त्यांच्या सानिध्यात गेल्यासारखा फील होतो आपल्याला. आणि इतकी मोठी वास्तू उभारणं हे पण काही कमी नाही आहे ना. आणि खरंच आहे, म्हणजे आपण स्त्री शक्ती जे म्हणतो ना, ती आपण इथे अनुभवू शकतो. आम्ही खूप छान एन्जॉय केलं इथे. आणि खरं इथनं निघावंसं वाटत नव्हतं. आणि इथे इतकं कोरीव काम पण सुंदर केलेलं आहे. म्हणजे आता तर ते शक्यच नाही आहे. आपण इतक्या, म्हणजे त्यावेळी काही एवढं हे नसून मशीन्स वगैरे इतकं सुंदर केलेलं आहे. तर तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि खरंच बघून घ्या. आम्ही खूप सारं सेशन केलं, खूप एन्जॉय केलं माझ्या मुलांनी, आम्ही. आणि मुलांना अशा वास्तू आपण दाखवायला पाहिजेत. आणि पिंडीला मी पाणी पण अर्पण केलं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.